हाय डिअर स्टुडंट, याआधी आपण द कप अँड अँथम या लेसनचा काही भाग बघितला होता. अँड दिस लेसन रिटन बाय विलियम सिडनी पोर्टर. हिज पेन नेम ओ हेनरी. ओके, नाव आय टेल यू सम इन्फॉर्मेशन अबाउट दॅट. आफ्टर दॅट आय विल टीच सम नेक्स्ट पॅरेग्राफ. ओके, लेट्स स्टार्ट. बघा, इथे सोफी नावाचा एक व्यक्ती असतो. तो काय करतोय, नेहमी चुका करण्याचा प्रयत्न करतोय. चुका करतो त्यामध्ये त्याला असं वाटते की मी चुका करेल आणि पोलीस मला पकडेल आणि तुरुंगात टाकेल. का बरं असं म्हणतोय की कारण त्याला थंडीपासून प्रोटेक्ट हवं असतं. थंडीपासून प्रोटेक्ट का बरं हवं असतं, कारण तो होमलेस व्यक्ती असतो. त्याला स्वतःचं असं घर नसतं, म्हणून त्याला थंडीपासून प्रोटेक्ट हवं असतं. म्हणून तो तुरुंगात जाण्यासाठी वेगवेगळे असे अटेम्प्ट करत असतो, चुका करत असतो की या चुकामुळे मला किंवा गुन्हा करत असतो याच्यामुळे मला पोलीस पकडेल आणि तुरुंगात टाकेल आणि जे 3 महिने आहे विंटरचे ते मला सेफली तुरुंगात जाईल असे त्याचा विचार असतो. त्याच्यामुळे तो नेहमी वेगवेगळे अटेम्प्ट करत असतो. फर्स्टली तो काय करतो, एका मोठ्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतो, पण त्याचा फाटलेले ट्राउझर दिसते, त्याच्यामुळे तो अटेम्प्ट फेल होता. सेकंड तो काय करतो की एका शॉपला जोराने गोटा फेकून मारतो ते काचेच्या, त्याच्यामुळे तिथेसुद्धा तो फेल होतो. तिथेसुद्धा पोलीस त्याला पकडत नाही. अशा पद्धतीने काय त्याचे अटेम्प्ट वेगवेगळे फेल होत जाते. बघूया नेक्स्ट काय होतं. द पोलीसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. बघा, तिथे काय झालं असतं की तो म्हणतोय की ते दगड फेकून मारलाय, तो मीच मारलाय असं सांगतो तो सोफी. बट पोलीसमॅन त्याचं रिफ्यूज करतो, कारण जो व्यक्ती गोटा फेकून मारते तो व्यक्ती इथे थांबत नाही, तर तो पळून जातो. अशा पद्धतीने पोलीस म्हणतोय. त्याच्यामुळे त्याचा जो गुन्हा आहे तो तिथेच फेल होऊन जातो. तो म्हणतोय की पोलीस नाही, हा जे गोटा फेकून मारला तो दुसरा व्यक्ती. अशा पद्धतीने तो पोलीस काय करतो, एक व्यक्ती कारच्या मागे तो कारचा पाठलाग करत असतो, त्याच्या मागे तो जातो. त्याला असं वाटते की हा पडून राहिला गोटा फेकून, म्हणून तो त्या व्यक्तीच्या मागे धावतो आणि सोफीला काहीच म्हणत नाही आणि त्याला अजूनसुद्धा करत नाही. त्याच्यामुळे तिथेसुद्धा तो त्याचा जो अटेम्प्ट असतो तो फेल असतो. बघूया नेक्स्ट काय होते. बघा, on the opposite side of the street was a restaurant of no great pretensions. बघा, इथे काय अपोजिट रोडच्या अपोजिट साईडला एक रेस्टॉरंट असतो. बट देअर हॅड नो हायफाय क्वालिटीज. ओके, आणि तो नो ग्रेट प्रिटेन्शन्स म्हणजे खूप हायफाय असं ते रेस्टॉरंट नसते. इट वॉज अ रिजनेबल. ओके, फक्त ते छोटंसं एक मीडियमचं रेस्टॉरंट्स असते. बघा तिथे काय होते. इट केटर्ड टू लार्ज अपेटिट्स अँड मॉडेस्ट पर्स. इट क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. इट सोप अँड नॅपरी थिन. बघा इथे काय होते. इट कॅटर्ड टू लार्ज अपेटिट्स. बघा इथे काय होते की जे ते रेस्टॉरंट असते ते मॉडेस्ट असते. ओके, तिथे म्हणजे खूप असा पैसा लागेल असं नाही, म्हणजे मॉडेस्ट पर्स म्हणजे जेवढे पैसे आहेत छोट्या ह्याच्यात भागेल अशा पद्धतीचं ते रेस्टॉरंट असते. हायफाय रेस्टॉरंट नसते. ओके, इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. आणि तिचं जे वातावरण आहे ते एकदम ठीक आहे एक प्रकारचं. ओके, अँड इज सोप अँड नॅपरी थिन. आणि जे सोप आहे, सोप मीन्स यू नो साबण, आणि नॅपरी म्हणजे एक प्रकारचे कर्टन्स म्हणू शकतो किंवा कोणचे नॅपकिन्स वगैरे, ते एकदम थिन आहे, एकदम पातळ आहे, असे हायफाय नाही. हे त्यांचं एक प्रकारचं इथे सांगितलं आहे. ते एक प्रकारचं रेस्टॉरंट कशा पद्धतीचं आहे त्याचं वर्णन केलं आहे. ओके, इन टू दिस place Sophie betook himself without challenge. At a table he sat and consumed beef steak, flapjacks, donuts and pie. बघा इथे काय होतंय,
तो विदाऊट चॅलेंजनी, म्हणजे आधी तो एका हॉटेलमध्ये गेलेला असतो, रेस्टॉरंटमध्ये बघा, तेव्हा तो एकदम नीटली होऊन जातोय, ठीक आहे. पण इथे तो एकदम विदाऊट चॅलेंज, म्हणजे स्वतःला असं काही चॅलेंज देत नाही, स्वतः काहीच तो एक प्रकारचं स्वतःच एक तयार होणे किंवा व्यवस्थितपणे जाणे असं काही चॅलेंज देत नाही, स्वतः इझिली तो तिथे जातोय, ठीक आहे. ॲट अ टेबल ही सॅट, आणि टेबलवर जाऊन बसतो आणि जे काही त्याला हवं आहे तो मागवतो. आधी काय असतं, जस्ट सुरुवातीला एका रेस्टॉरंटमध्ये आधीच तो रेस्टॉरंटच्या जायच्या आधीच खूप सारं असं मागवेल ते आधीच ठरवते. पण इथे नाही, इथे डायरेक्ट विदाऊट चॅलेंजनी तो तिथे जातो आणि जे काही मागवायचं आहे त्याला तो मागवते. बघा काय काय मागवते, बीफ स्टिक, फ्लॅपजॅक अँड डोनट्स अँड पाय. आणि बीफ स्टिक मीन्स एक प्रकारचं नॉनव्हेज असतं, आणि फ्लॅपजॅक्स मीन्स एक प्रकारचं पॅनकेक, ओके, पॅनकेक प्रकारचं असं. डोनट्स मीन्स एक प्रकारचं डोनट्स असते ते, अँड पाय, अशा प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे जे खाण्याचे पदार्थ असते डिफरन्स ते मागवतो, ओके. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मिनिट्स कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर. बघा तो तेव्हा काय करतो, खाऊन घेतो पूर्ण जे काय ते खातोय. नंतर तो जे रिअल फॅक्ट आहे विदाऊट मनीची तो सांगतो वेटरला की माझ्याकडे काही पैसे नाही असं पद्धतीने. आणि सांगितल्यानंतर बघा काय होते, नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेट सोपी. बघा तो आधी तो जो वेटरला असतो तो सांगते की माझ्याकडे काही पैसे वगैरे नाही, मी विदाऊट मनीने इथे आलेलं आहे, अशी रिअल फॅक्ट तो सांगतो त्या रेस्टॉरंटच्या वेटरला, ओके. नंतर काय म्हणतो बघा सोपी, की बघ आता जास्त वेळ न घालवता तुम्ही कॉपला बोलवा, ओके. कॉप मीन्स पोलिसला बोलवा. सेट सोपी म्हणते अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. आणि आता काही वेळ न घालवता तुम्ही बोलवा, ओके. नो कॉप फॉर यू सेट वेटर. तुझ्यासाठी कॉप वगैरे काही नाही, मिस काफी अशा पद्धतीने, नाही का त्याला धमकी देतो, तुझ्यासाठी कॉप वगैरे काही नाही, मिस काफी अशा पद्धतीने तो वेटर त्या सोपीला म्हणतो. विथ अ व्हॉइस लाईक बटर केक अँड आय लाईक अ चेरी इन अ मॅनहॅटन कॉकटेल हे कॉन. बघा इथे एकदम रागात एक प्रकारचं इथे थिंग्स दिली आहे, आईज केक अँड आईज लाईक चेरी, त्याची चेरीसारखे आईज झाले, म्हणजे एक प्रकारचा क्रोधित झाला होता. कोण, तो वेटर रागाने एकदम त्याला म्हटला मला तुला कॉप गिफ्ट वगैरे काही नाही, मीच कापी आहे, अशा पद्धतीने रागाने तो त्या सोपीला म्हटला, ओके. नीडली अपॉन हिज स्लेप्ट एअर अँड द कॅलस प्लेमेंट्स टू वेटर स्पीच सोपी ही अक्रॉस in by joined by join as a carpenter rules opens. बघा इथे काय होतं, इथे तो म्हणतोय की तुला काही पोलीस वगैरे काही नाही, मिस कापी असं म्हणून दोन वेटर्स येतात आणि त्याला पिच करतात, म्हणजे एक प्रकारचं बाहेर रेस्टॉरंटच्या बाहेर ढकलून देतात, एकदम रागाने क्रोध काढतं त्या पद्धतीने बाहेर त्याला ढकलून देतात. बघा नंतर काय होतं, सोपी काय करतो, स्वतःला सांभाळतो आणि व्यवस्थितपणे उभा होतो आणि जॉईन बाय जॉईन अ कारपेंटर रूल ओपन. आणि कारपेंटर रूल ओपन म्हणजे एक प्रकारचं एक्झाम्पल दिलं आहे, जसं तो स्वतःला प्रत्येक ठिकाणी एक प्रकार डस्ट हिज क्लोथ, आणि जे क्लोथला जो खाली पडतो ना ढकलल्यामुळे, आणि तो त्याच्यामुळे तो आपले जे ड्रेसचा जो डस्ट असतो तो काढतो, बाहेर झटकतो, ओके. नंतर काय होते, अरेस्ट स्कीम नाव बट अँड एल्युसिव्ह ड्रीम द आयलँड सीम व्हेरी फॉर अवे. बघा आता इथे त्याला म्हणजे भीती वाटतं की आता जो इस्लँड मीन्स एक प्रकारचं काय असतं,
प्रकारचं जे त्याला जे तुरुंगामध्ये जायचं असतं ओके, ते त्याला जायचं जे स्वप्न असते ते त्याला दूर आहे असं वाटतंय, कारण ते अनसक्सेस होत जातो. प्रत्येक 2-3 प्रयत्न झाले, आता तिथे सुद्धा फेल झाला. त्याच्यामुळे त्याला असं वाटते की मी आता फेल होऊन राहिलं प्रत्येक अटेम्प्टमध्ये, म्हणून त्याला असं वाटते की जे आयसलँडमध्ये जायचं आहे. आयसलँड मीन्स जे एक प्रकारचं प्रिझन ओके, प्रिझनमध्ये जायचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही असं वाटतं त्याला, खूप दूर आहे असं वाटतंय. A policeman who stood before the drugstore two doors away laughed and walked down the street. बघा तिथे त्याला ढकललं असतं, तो एकदम झटकत वगैरे असतो. अशा पद्धतीने हे दृश्य पोलीस बघत असते. कुठे ॲक्रॉस म्हणजे त्या रोडच्या बाजू समोर एक जे पोलीसमॅन उभे असते ते त्याचं जे वेटरनी त्याला ढकललं आणि तो पळून एकदम स्वतःला सांभाळून उभा होतो आणि पूर्ण जे डस्ट काढतो ते सर्व दृश्य पोलीस बघते आणि हसायला लागते. ठीक आहे, बट डोंट अरेस्ट हिम ओके. Sophie was seized with a sudden fear that some dreadful enhancement had rendered him unable to arrest. बघा, Sophie seized with a sudden fear that some dreadful enhancement. बघा इथे काय होतं आहे की सोफीला एकदम अचानकपणे भीती वाटायला लागते. ठीक आहे, त्याला असं वाटते ॲम्यून मीन्स एक प्रकारचं त्याला असं वाटतं मॅजिकल झालं, काहीतरी असं मॅजिकल होऊन राहिलं की जे मी काही पण अटेम्प्ट करत आहे चुका करण्याचं ते फेल होऊन राहिलं, पोलीस मला पकडून नाही राहिले असे त्याला भीती वाटते. ठीक आहे, एकदम अचानकपणे त्याला भीती ड्रीडफुल म्हणजे एक प्रकारचं त्याच्या मनात भीती निर्माण होते. ठीक आहे, ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक अँड वेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन laughing grandly in front of the glittering street, he caught at the immediate straw of disorderly conduct. बघा इथे काय होतं की तो काय करतो, तो त्याचा जो अटेम्प्ट असतो तो फेल असतो. आता बघा नेक्स्ट काय करतो, तो काय करतो लोकांचं अट्रॅक्शन होण्यासाठी किंवा पोलिसांचं अट्रॅक्शन होण्यासाठी काय करतो, एका रोडला सिनेमा हॉल असते. ठीक आहे, सिनेमा हॉल असते अशा पद्धतीचा, तिथे काय करतो तो एक प्रकारचा तिथे जातोय आणि एक प्रकारचं काहीतरी वेळासारखं बिहेव करतो. ओके, काय करतो बघा, काय म्हणजे लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी. ऑन द साइडवॉक सोफी बिगन टू yell drunken gibberish at the top of his harsh voice, and he danced, hulked and rave and otherwise disturbed the skies. बघा काय होते, ऑन द साइडवॉक आणि नंतर तो तिथे काय करतो, जिथे सिनेमा हॉल असते त्याच्या साईडला काय करतो तो, हे बघा सिनेमा हॉल आहे तिथे काय थिएटर्स असते तिथे साईडला तो म्हणजे लोक अट्रॅक्ट होण्यासाठी किंवा पोलीस येण्यासाठी बघण्यासाठी काहीतरी वेड्यासारखं बिहेव करतो. कसा, बियन टू एल ड्रंकर म्हणजे एक खूप ड्रिंक करणारे लोक कसे एलिंग करतात, एलिंग मीन्स खूप जोराजोराने ओरडणे, तशा पद्धतीने तो काहीतरी ओरडतो. ठीक आहे, गिब्रिश मीन्स ॲट द टॉप हिज हार्श वॉइस, एकदम पागलासारखं तो हार्श वॉइस काढतो, मोठ्याने आवाज काढतो. ही डान्स आणि वेळासारखा एकदम डान्स करायला लागतो. हाऊल्ड, रेव मी एकदम काहीतरी विचित्रपणा असं तो बिहेव करतो. अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काय, आणि तिचं जे ॲटमॉस्फिअर आहे तो डिस्टर्ब करतो. ठीक आहे, एक प्रकारचं तिथं वातावरण डिस्टर्ब करून टाकतो लोकांना. का बरं असं, म्हणजे लोक अट्रॅक्ट झाले पाहिजे. हा का बरं असं वेळासारखं डान्स करत आहे. रेव मीन्स एक प्रकारचं पागलासारखं बिहेव करणे. गिब्रिश मीन्स एक प्रकारचं गिब्रिश आहे बघा इथे, गिब्रिश दिसलं काय, हे बघा गिब्रिश. ओके, तिथे गिब्रिश मीन्स नो बडी कॅन अंडरस्टँड. ओके,
ही वॉज हाऊ कॅन ही स्पोकन अँड टॉक शाउटेड, तो काय बोलून राहिला, नो बडी कॅन अंडरस्टँड. ओके. अँड हॉल्ट, अदरवाईज तिचं वातावरण कसं होतं, डिस्टर्ब करतो. ओके. वेळासारखं वागून तो डान्स करतो, वेळासारखा एक प्रकारचं काही पण ओरडतोय. ठीक आहे, अशा पद्धतीने तो वागतोय तिथे, कारण पोलिसांनी त्याला पकडलं पाहिजे, लोक अट्रॅक्ट झाले पाहिजे, म्हणजे खूप गोड क्राऊड झालं लोकांचं. तर पोलीस येतात, पोलीस आल्यानंतर हा का वेड्यासारखा करतात, त्याला अरेस्ट करेल आणि तुरुंगात जाईल, जे त्याचं ड्रीम आहे ते पूर्ण होईल. अशा पद्धतीने तो त्यासाठी तो विचित्र बिहेव करतो. ठीक आहे. The policeman nearly freed his clerk and turned his back to Sophie and remarked to citizen. आणि पोलिसमॅन तिथे येतोय आणि एका सिटिझन्सला काय म्हणतो, रिमार्क करतो, म्हणजे एका नागरिक सोबत काय बोलतो बघा. दिस वन ऑफ देम लेट्स सेलिब्रेटिंग द गोज एज दे गिव टू द Hadbot College, noisy, but no harm. We have discussion to let them be. बघा इथे काय होतं, तो पोलीसमॅन येतोय तिथे आणि एका व्यक्तीला म्हणतो, तिथं खूप लोकांची गर्दी होते, की हा का बरं वेळासारखा असा वेळासारखा डान्स करून राहिला, काही पण खूप जोराने ओरडून राहिला, म्हणून लोकांची गर्दी होते. तितक्या तो पोलीसमॅन येतो तिथं आणि येते एका व्यक्तीला म्हणतो की हे सेलिब्रेशन वगैरे काही चालू असेल आणि हॅडबोर्ड जे कॉलेज आहे त्यांचं काही फंक्शन वगैरे असेल, ते चालू असेल, त्याचं काही तो स्टुडंट्स असेल आणि ते सर्व काही ॲक्टिंग वगैरे करून राहिला असेल, असं पोलीस तो एका व्यक्तीला म्हणतो. नॉयसी बट नो हार्म, खूप जोराने ओरडून राहिला, पण कोणाला काही असं दुःख हार्म काही पोचून नाही राहिला, कोणाला असं हार्म होणे म्हणजे काहीतरी दुःख, कोणाला असं दुःख पोचून राहिला अशा पद्धतीने तो काही करून नाही राहिला, असं तो एका नागरिकाला म्हणतो. कोण? पोलिसमॅन. वी हॅव इंस्ट्रक्शन टू लेट देम बी, आणि आम्हाला असं इंस्ट्रक्शन मिळालं की जे कॉलेजमध्ये असे स्टुडंट जे काम करतो त्यांना अरेस्ट करायचं, आम्हाला असं अरेस्ट करायचं नाही म्हणून असं इंस्ट्रक्शन आला आहे, म्हणून तो पोलीस म्हणतो. बघा. डिस्कॉन्सलेट Sophie stopped his unveiling rocket. Would never a policeman lay hands on him. In his fancy, the Iceland seemed an unattainable Arcadia. He bought on him his thin cord against the chilling wind. बघा इथे काय होतं, सोफी स्टॉप हिज म्हणजे जे त्याचं जे पोलीस तिथे पकडत नाही त्याला, त्याच्या बिहेवला, आणि त्याचं तो जे स्वतःचं जे बिहेव आहे ते थांबवून देतो आणि काय करतो, त्याला असं वाटते की आता काही माझं जे काही जे इथे जायचं कुठे म्हणते तुरुंगामध्ये. ठीक आहे, तुरुंगामध्ये जायचं आता इम्पॉसिबल आहे, कारण हा पण सुद्धा त्याचा अटेम्प्ट असतो, तो फेल झालेला असतो. नंतर काय करतो, ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग वाइंड, आणि जे त्यांनी वेळासारखं जो बिहेव करत होता त्यांनी कोटचं बटन वगैरे खोललं होतं, ते काय करतो, तो कोटचं बटन वगैरे लावून देतो आणि दुखात एकदम म्हणतोय की आता काही माझं हे स्वप्न पूर्ण होणार नाही. इन ए सिगार स्टोर ही सॉ ए वेल ड्रेस मॅन लाइटिंग अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. बघा इथे तो अटेम्प्ट फेल होतो आणि ते एकदम कोटचा व्यवस्थित बटन लावतो आणि समोर जातोय, तेव्हा त्याला एका सिगार स्टोअर, सिगारेट असते ना ओढायची, त्या सिगारेट स्टोअरमध्ये एक व्यक्ती एकदम रिच वेल ड्रेस म्हणजे चांगला ड्रेस घातलेला एक व्यक्ती सिगारेट ओढताना त्याला दिसते. ओके. ही हॅड अ सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन द एंटरिंग. बघा, आणि जो त्या व्यक्ती त्याला असं वाटते की त्या व्यक्तीचा जो एंटरिंगला जे
एंटरिंगच्या डोअरला त्याला एक अंब्रेला अटकलेला हँगअप केलेला दिसते. त्या सिगारेट म्हणजे एक सिगार ओढत असतो व्यक्ती, त्या व्यक्तीचं त्याला असं वाटते त्या व्यक्तीचा तो अंब्रेला आहे. म्हणून तो काय करतो, तो जो जेव्हा दुकानाच्या एंट्री करते त्या डोअरला तिथे त्याला अंब्रेला दिसते. ठीक आहे, तो अंब्रेला घेतोय आणि समोर जातोय. बघा, he had set his silk umbrella by the road on the entering. Soapy stepped inside and grabbed the umbrella and sauntered off with his solely. The man at the cigar lights follow hastily. आणि काय करतोय, तो जो अंब्रेला हँगअप केलेला असतो दाराला तो घेतोय आणि पडतोय तिथनं. आणि जो त्याचा तो व्यक्ती आहे जिथे सिगार ओढत राहतो तो व्यक्ती त्याच्या मागोमाग येतो बिलकुल त्याच्याबरोबर. द मॅन ॲट द सिगार लाईट्स फॉलो हॅस्टली म्हणजे त्याचं फॉलो करतो, त्याचा पाठलाग करतो. माय अम्ब्रेला ही सेट स्टेनली. आणि एकदम तो व्यक्ती असतो दुसरा जो सिगार ओढत असतो तो एकदम त्याच्या पाठलाग करून त्याला म्हणतोय की तो माझा. बघा इथे सोपी दिसते, तिथे हँगअप केलेल्या दाराला अंब्रेला दिसतं आणि तो व्यक्ती त्याचा पाठलाग करून त्याला म्हणतोय की तो माझा अंब्रेला आहे. ओके, बघा काय होते तर, ओ इज इट. तो सोपी म्हणतोय की हां तुमचा आहे का. स्नीर सोपी. आणि सोपी एकदम रागात म्हणतो की हां तुमचा आहे हा. ॲडिंग इन्सल्ट टू प्रिटी lacancy. Well, why don't you call a policeman? I took it your umbrella. बघा इथे म्हणतोय की एकदम सोपी म्हणतोय की हा तुमचा अंब्रेला आहे. ओके, तर तुम्ही आता मी तुमचा अंब्रेला चोरला आहे तर तुम्ही पोलिसला बोलवा कारण मी तुमचा अंब्रेला चोरला आहे, स्टील केला आहे. ओके, why don't you call a cop? There stand one on the corner. आणि तो सोपी म्हणतोय की बघा इथे त्यांच्या दोघांचं ट्रान्सलेशन चालू आहे की मी तुमचा अंब्रेला चोरला आहे तर तुम्ही बोलवा पोलिसला. जो कॉर्नरवर उभा आहे तो पोलीस, त्या पोलिसला तुम्ही बोलवा. अशा पद्धतीने तिथे तो सोपी असतो त्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणतोय की तो अंब्रेला तुमचा आहे तर मी तुमचा अंब्रेला चोरला आहे तर तुम्ही तो बोलवा पोलिसला. ओके, द अंब्रेला ओनर स्लो हिज स्टेप अँड सोपी डिड लाईकवाईज विथ अ प्रेमोनिशन्स दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम. द पोलीस आईज ॲट द टू क्युरियसली. बघा इथे काय होते की अशा पद्धतीने त्यांच्या दोघात ट्रान्सलेशन होते. द अंब्रेला ओनर शो हिज स्टेप आणि तो आपला म्हणतोय की हा माझा अंब्रेला आहे. सोपी डीड लाईकवाईज आणि तो पण त्यांच्याबरोबर म्हणतोय की हां तर आता मी तुमचा अंब्रेला चोरला आहे तर बोलवा पोलिसला, तो कॉर्नरवर उभा आहे. अशा पद्धतीने होते.